ग्रामीण भागामध्ये 2 दिवसापासून पावसाची संततधार कमी झाली असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग. कल्याण, अंबरनाथ आणि ठाणे तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून भात लागवड सुरू. मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा मका पिकासाठी पोषक हवामान. सोयाबीनच्या उत्पादन आणि दरामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात मक्याकडे वळण्याचा घेतला निर्णय. गडचिरोलीतील अतिदुर्गम भागामध्ये नैसर्गिक मशरूम विक्रीतून स्थानिकांना रोजगार. आदिवासी बहुल भागातील स्थानिक नागरिकांना मशरूम संकलनामधून मोठा रोजगार उपलब्ध. रब्बीच्या ज्वारीची बाजारामध्ये आवक सुरू. ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 2600 ते 2800च्या दरम्यान दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता. राज्यातील बाजारामध्ये आल्याचा भाव स्थिर. सध्या आल्याला 2500 ते 3000 रुपयाच्या दरम्यान मिळतो भाव. पुढच्या काही आठवडे भाव स्थिर राहणार अशी शक्यता. बाजारामध्ये काकडीची आवक कमी. पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे काकडीच्या उत्पादनावर परिणाम. सध्या काकडी 1800 ते 2000 प्रति क्विंटल. बाजारामध्ये दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा दोडका पिकाला फटका. बाजारामध्ये दोडक्याला 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर. मक्याचा बाजार मागच्या काही दिवसापासून स्थिर. सध्या देशामध्ये मक्याला सरासरी 2000 ते 2200च्या दरम्यान भाव. अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान. बाजारामध्ये कांद्याला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात. कांद्याला 500 रुपये अनुदान देण्याची मागणी. जालन्याच्या पारद इथे एका शेतकऱ्यानं 1 एकरवरची मिरची उपटून फेकली. मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात. गुजरात सरकारने गुजरातमध्ये कांदा उत्पादकांना 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची केली घोषणा. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा गुजरातप्रमाणे कांद्याला अनुदान द्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी. हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अर्ज प्रक्रियेची मुदत 30 जूनला संपली. योजनेअंतर्गत पेरू, लिंबू, द्राक्ष, चिकू आणि डाळिंब या पिकांसाठी एकूण 224 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल.